खेडेकरांना खुडूक कोंबडीची उपमा देऊन मी लय भारी समजून आमदार डॉक्टर राजेश शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत खेडेकर यांची खिल्ली उडवली. अनुपस्थितीतून हशा पिकला. विधानसभा निवडणुकीची धुरळ पेरणीची पूर्वतयारी करत असताना विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करत विकास काय असतो हे विकास खेडेकरांचे नाव न घेता विकासाची व्याख्या कळत नसताना आव आणत हे पत्रकार परिषदेत आमदार शिंगणे यांचे टोले अनेकांच्या भुवया उंचावून गेले. माजी आमदार विद्यमान आमदाराची बरोबरी करतोय हे कसे शक्य? ज्याची एखादी सोसायटी नाही, खुडूक कोंबडीप्रमाणे ते विकासाच्या गप्पा मारतात, ते माझी बरोबरी करतात. पत्रकार विनायक कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना शिंगणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत स्थानिक स्वराज्य संस्थेत युती नसणार असल्याने स्वबळावर दिले संकेत. फक्त आणि फक्त विधानसभा या युतीत लढल्या जाईल. तदनंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुका ह्या स्वबळावरच लढल्या जातील, हेही आमदार शिंगणे यांनी स्पष्ट केले. प्राईम मीडिया 24 ने बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला अजित पवार अर्थमंत्री यांनी 300 कोटीची भरीव मदत केली, त्याबद्दल आभारही व्यक्त केले. तेव्हा 300 कोटीचा व्याजदर किती राहणार? की बँक डबघाईस आली म्हणून मोफत मदतीची खिरापत दिली का? जर व्याजाने घेतले तर ते व्याज कोण भरणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिलेत. लवकरच मोठ्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्याला हात घालू असेही स्पष्ट शिंगणे यांनी केले. निमित्त उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे आयोजन, पत्रकार परिषदेचे निर्णय, जनतेच्या हिताचे सप्ताह जनविश्वासाचे राहणार की पराठी तुराठी सारखेच एक खुडूक कोंबडी दुसरे अंडे देणारी कोंबडी असणार आहे, हा येणारा काळच ठरवेल. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.